नमस्कार मित्रांनो, इथं आज तारीख किती रे? आज 19 नोव्हेंबर 2025 हा आहे संभाजीनगर अहिल्यानगर रोड. आणि इथं एक ॲक्सिडेंट झाला आहे. ॲक्सिडेंट खूप भयानक होता. कदाचित एखाद्याचा जीव जाता जाता राहिला आहे. आणि ॲक्सिडेंट शेजारीच हा भला मोठा खड्डा आहे. खड्ड्याचं जाऊ द्या, पण ॲक्सिडेंट कशामुळे झाला, आता कोणाची चुकी हे कोण सांगेल. आता ड्रायव्हर तर समजा तो UP बिहारचा दिसतोय, गाडी मुंबईची आहे मोठी, आणि ही हॅरियर गाडी पुण्याचंच पासिंग आहे, पण ते बाहेरचे दिसतात. आता ह्याच्यात काय आहे मित्रांनो, की चुकी त्या ड्रायव्हरची तरी धरली जाईल किंवा ह्याची धरली जाईल. पण इथं ॲक्सिडेंट झाला कसा तुम्हाला सांगतो. आता हे बघा, ही पण गाडी काय राईट साईडला टर्न घेते एकदम रस्त्याच्या मधोमधनं, आणि नंतर लेफ्ट घेऊन सरळ चालायला लागते. म्हणजे इथं हे जे झाड आहे ना, ह्या झाडाच्या फांद्या रस्त्याला आडव्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळं जी प्रत्येक मोठी गाडी ना, आता हे बघा, ही पण ट्रक, प्रत्येक मोठी गाडी ही उजव्या साईडला येते. आणि हे बघा, अलीकडे टेम्पो असल्यामुळं हे बघा, तिथं फांदी आहे झाडाची ती आडवी, त्याच्यामुळे प्रत्येक ट्रक उजव्या साईडला येते आणि उजव्या साईडला येऊन नंतर डाव्या साईडला आपल्या लेनला जाते. पण त्याच दरम्यान हा ॲक्सिडेंट झाला असा, की जो पुढचा कंटेनर दिसतोय ना, तो कंटेनर डाव्या साईडने येत होता त्याच्या, आणि त्याला ती वरती फांदी होती आडवी, म्हणून तो इंडिकेटर देऊन वगैरे उजव्या साईडने आला आणि सरळ चालला होता. आणि त्याच्यातच पाठीमागनं एक कार आली, ही हॅरियर कार. तर ह्या कारचा ॲक्सिडेंट असा झाला, त्या फांदीमुळे हा ॲक्सिडेंट झाला मित्रांनो. मग आता ह्याच्यात कोणत्या ड्रायव्हरची चूक आहे? ह्या हॅरियरवाल्याची चूक आहे का त्या कंटेनरवाल्याची चूक आहे? ह्याच्यात तुम्हाला असं वाटत नाही का गव्हर्नमेंटची चूक आहे? रस्ते वगैरे साफ ठेवणं किंवा रस्त्याच्या कडेचे ह्या अशा अडीअडचणी काढणं, हे खड्डे बुजवणं, हे गव्हर्नमेंटचं काम नाही तर कोणाचं काम आहे मित्रांनो? आता उगाच ह्या गव्हर्नमेंटच्या चूकमध्ये एक तर ह्या ड्रायव्हरला ह्यांना पैसे द्यावे लागतील, किंवा नाही दिले तर ह्यांच्या इन्शुरन्समध्ये क्लेम वगैरे होईल, म्हणजे ह्या दोघांचं नुकसान. म्हणजे चूक मात्र सरकारची मित्रांनो ह्याच्यात, पण भुगतान कोणाला भुगतायचं? आपल्यासारख्या सामान्य लोकांना भुगतायचं. आणि रस्ता तर तुम्ही जर कधी प्रवास केला असेल अहिल्यानगर आणि संभाजीनगरमध्ये, एवढे भयानक खड्डे आहेत, गुडघे इतकेले खड्डे आहेत, गुडघे इतकेले. हे बघा, आता हा ॲक्सिडेंट झाला तिथंच हा किती मोठा खड्डा आहे. एक पण गाडी तिथून जात नाही, तो खड्डा हुकूनच जावं लागतं. त्याच्यातनं गाडी गेली तर त्याला ते थांबून पहिल्या गिअरवरती जावं लागतं.